शिक्षण संस्थेची स्थापना केली होती, ज्यांनी आपलं जीवन शेतकरी गोरगरीब यांच्यासाठी खर्ची घातलं होतं, त्यांची प्राणज्योत 1965 रोजी आजच्याच दिवशी मावळली. माणूस जगला किती हे महत्त्वाचं नाही, पण जगत असताना त्यांनी काय केलं हे जास्त महत्त्वाचं आहे. मॅन लिव्ह इन हिज डीड्स नॉट इन इयर्स. माणूस हा त्याच्या कामाने जगतो, तो त्याच्या वाट्याला किती आयुष्य आलं आहे यांनी त्याचं जगणं हे समृद्ध होत नाही. तसेच हे भाऊसाहेबांनी संपूर्ण आयुष्य हे तुमच्या आमच्यासाठी, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी खर्ची घातलं आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली, भारत कृषक समाजाची स्थापना केली आणि म्हणून ते तुमच्या आमच्यामध्ये अजरामर झाले. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतो की सर्वीकडे भरपूर शाळा आहेत, वेगवेगळ्या मोर्शी शहरामध्ये पण भरपूर शाळा आहेत, पण तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकता ती शाळा इतर शाळांपेक्षा वेगळी आहे. ती का वेगळी आहे? कारण ती भाऊसाहेबांची शाळा आहे. भाऊसाहेबांनी ही जी शाळा आहे ही तुमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यावेळी सुरू केली. ही शिवाजी शिक्षण संस्था त्याकरता त्यांनी स्थापन केली आणि म्हणून ही शाळा, या शाळेचा अभिमान तुमच्यामध्ये असला पाहिजे. भाऊसाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये भरपूर काही कमावलं असतं, पैसा कमावला असता, संपत्ती कमावली असती, खूप मोठे झाले असते. आज शिक्षण जो घेणारा एखादा विद्यार्थी असेल त्याला जर प्रश्न असा विचारला गेला की शिकून तू काय करणार, मोठा झाल्यावर चांगलं ज्ञान मिळवल्यावर तुला काय व्हायचं आहे किंवा तुझा उद्देश काय आयुष्याचा, असं जर विचारलं तर आजचं बहुतांश मुलांचं उत्तर असं राहील की आम्हाला पैसा कमवायचा आहे. कारण आज पैशाला खूप जास्त अवास्तव असं महत्व आलेलं आहे. ते त्याही काळात होतं, कारण त्या काळात तर गरिबीचं प्रमाण जास्त होतं. ज्यावेळी भाऊसाहेब तुमच्यासारखे शालेय शिक्षण घेतल्यानंतर, कॉलेजचं शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा शिकून बॅरिस्टर होऊन भारतात आले तेव्हाही शिक्षणाचं महत्व, पैशाचं महत्व तेवढंच होतं. पण भाऊसाहेबांनी तो मार्ग स्वीकारला नाही. भाऊसाहेब हे खोऱ्याने पैसा कमवू शकले असते, भाऊसाहेबांनी खूप संपत्ती जमा केली असती, पण भाऊसाहेबांनी तो मार्ग स्वीकारला नाही. भाऊसाहेबांनी स्वीकारला तो मार्ग हा बहुजनांच्या उत्थानाचा, बहुजनांच्या विकासाचा होता. आणि म्हणून ही शाळा, ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकता, ही शाळा ही वेगळी शाळा आहे. या शाळेमध्ये तुम्हीच नाही तर आम्ही जे कार्यरत शिक्षक आहोत, आमच्यासाठी सुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये, भाऊसाहेबांच्या शिक्षण संस्थेमध्ये शिकवतो आहोत. आणि म्हणून लक्षात ठेवा की भाऊसाहेबांची ही जी शिक्षण संस्था आहे, या शिक्षण संस्थेचा अभिमान तुमच्यामध्ये असला पाहिजे. माझी शाळा, सुंदर शाळा जो आपला उपक्रम झाला, जसा तो माझ्या शाळेबद्दल, तुमच्या शाळेबद्दल तुम्हाला अभिमान आहे, तसा श्री शिवाजी शिक्षण संस्थेबद्दलही अभिमान असला पाहिजे. आणि तो